आयुष्यात कधी कोणावर अवलंबून राहू नका. आयुष्यात कसं आहे की आपण ज्या वेळेला अवलंबून राहतो त्यावेळेला काय होतं, हळूहळू एक परावलंबित्व येतं. माणूस परिस्थितीशी लढायचं बंद करून टाकतो. कारण की कोणीतरी आहे ज्याच्या भरोशावर तुम्ही तुमचं आयुष्य किंवा तुमचे निर्णय तुम्ही घेता. ही एक तुम्हाला दुर्बल करणारी गोष्ट ठरते. मानसिक दुर्बलता याने तुम्हाला प्राप्त होते. तुमच्यातला स्वाभिमान हळूहळू मरू लागतो आणि मग काय तयार होते, मन फक्त मदत घेण्यासाठी तयार होतं. हे स्वतःसाठी फार घातक ठरू शकतं. याने तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला ही खात्रीच होते की मी आता आयुष्यामध्ये कधीच आणि काहीच करू शकणार नाही. पण हे सर्वतः चुकीचं आहे. काय करा, छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. काहींना आता अनेको वर्षांपासून ह्या गोष्टीची सवय लागलेली असते. एकदम आपण त्यातनं बाहेर पडू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून सवय लावा. एखादा निर्णय स्वतः घेऊन बघा. मग तो व्यवसायाचा असेल, शिक्षणाचा असेल, नोकरीचा असेल किंवा तुमच्या अजून काही असेल. घरामध्ये नुसतं बोलण्याचा सुद्धा माणसाला भीती असते. तर असे छोटे छोटे बदल स्वतःमध्ये करा. निर्णयांची जबाबदारी स्वतः घ्या. चुकलं तर काय होईल, एक तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल, नाही तर तुम्ही त्याच्यामधनं एकदम पुढे पण जाल. तुम्ही घेतलेला निर्णय सक्सेस पण झालेला तुम्हाला दिसेल. पण भीतीपोटी जर तुम्ही निर्णयच नाही घेतलात तर काय होईल, आहे ती गोष्ट किंवा आहे ते परिस्थिती जैसे थे राहील. त्यामुळे नेहमी निर्णयांची जबाबदारी स्वतःवर घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा. मी पण ही गोष्ट करू शकतो किंवा मी पण ही गोष्ट करू शकते. त्याने तुमची भीती दूर होईल. संकटामध्ये सगळे साथ देतीलच असं नाही. कधी कधी कोणी साथ देत नाही, त्यावेळेला काय कराल, ही वास्तविकता आहे आणि ती वास्तविकता स्वीकारण्यातच तुमचं भलं आहे. त्यामुळे स्वतःला सक्षम करण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे. एकटं जर उभं राहिलं तर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. कोणाची गरज वाटली नाही पाहिजे. स्वावलंबन म्हणजे एकटेपणा नाही, तर ते स्वातंत्र्य आहे. आयुष्य हे स्वतःच्या बळावर जगता यायला पाहिजे आणि त्यातच खरं समाधान आपल्याला लाभतं. तर मग कराल ना नक्की असा प्रयत्न. जय भवानी, जय जगदंबा.